नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती सबंध देशभरात अतिशय उत्साहात साजरी होत आहे। याच अनुषंगाने सबंध देशभरासह नांदेड सिडको हाडको परिसरात देखील अतिशय उत्साहात बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली। सिडको हाडको परिसरामध्ये अनेक ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात आले। सध्या कडक उन्हाची चाहूल असल्यामुळे जयंती मंडळाने जयंती मिरवणूक ही सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली होती। यावेळी सार्वजनिक जयंती महोत्सव 2026 च्या वतीने अन्नदानाचे वाटप करण्यात आले। सेठ विशंभरराव गोविंदराव पारसेवार फाउंडेशन अध्यक्ष तथा सूरज ग्रुपचे चेअरमन रमेश सेठ पारसेवार, सचिव सौ सरोजा रमेश पारसेवार यांच्या वतीने देखील सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सिडको येथे अन्नदान वाटप करण्यात आले। तसेच राजू रॉक निखाते पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती यांच्या वतीने देखील अन्नदानाचे वाटप करण्यात आले। यामध्ये खिचडी, मोतीचूरचे लाडू व बुंदीचे वाटप करण्यात आले। तर यावेळी ऑटो चालक व गरजूंना व्हाईट शर्ट व टी शर्टचे देखील वाटप करण्यात आले। तर यावेळी मयुरी अनिल बेरजे यांची नांदेड जिल्हा वरिष्ठ बांधकाम सिव्हिल इंजिनियर JE पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते शालेय साहित्य, वही, पेन वाटप करण्यात आले। नांदेड परिसरासह सिडको हाडको परिसरात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली। उन्हाचा कडाका वाढल्यामुळे सर्व जयंती मंडळांनी आपापल्या जयंती सायंकाळी काढण्यास सुरुवात केली। तर या जयंती मंडळांना छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको येथे येण्यासाठी सायंकाळी 6 वाजले होते। तर सायंकाळी 6 वाजता पहिली मिरवणूक छत्रपती शिवाजी स्मारक समोर पोहोचली व लगेच राजू निखाते यांच्या वतीने अन्नदानाचे वाटप सुरुवात करण्यात आले। तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मिरवणुका रस्त्याने जात होत्या। तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजल्यापर्यंत भीम अनुयायांनी, भीम जयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या जयंती अगदी हर्ष उल्हासात आनंदाने सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मिरवणुका चालू होत्या। राजू रॉक निखातेच्या वतीने आयोजित अन्नदान देखील 6 वाजल्यापासून रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत अन्नदान चालू होते। शेवटची मिरवणूक रात्री 10 वाजता शिवाजी स्मारक येथील राजू रॉक आयोजित अन्नदान येथे पोहोचली। मिरवणुका संपल्यानंतर देखील सर्व भीम अनुयायांनी सूरज ग्रुपचे चेअरमन रमेश सेठ पारसेवार, सौ सरोजा रमेश पारसेवार, राजू रॉक आयोजित खिचडी, मोतीचूर लाडू व बुंदीचा आस्वाद। सिडको हाडको परिसरातील हजारो भीम सैनिकांनी या खिचडी वाटप व अन्नदानाचा लाभ घेतला।